नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर। मी काल सांगितल्याप्रमाणे आपण मराठवाडा स्पेशल रेसिपीची सिरीज सुरू करत आहोत। तर आजच्या डे 1 मध्ये आपण बनवणार आहोत चवळा बटाट्याची भाजी। चवळी बटाटा ही स्पेशल रेसिपी आहे मराठवाड्याची। त्यासाठी मी इथे 3 बटाटे घेतलेले आहेत आणि तुम्ही खाली बघू शकता हे सामान घेतलेलं आहे आणि 50% ही चवळी मी शिजून घेतलेली आहे। तुम्ही रात्रीभर भिजू सुद्धा घालू शकता। मी रात्री भिजू नव्हती घातली म्हणून थोडी 50% शिजून घेतलेली आहे। आता मी इथे बटाटा कापून घेतलेला आहे, बारीक कांदा कापून घेतलेला आहे, टोमॅटो कापून घेतलेला आहे, आलं आणि लसूण आहे, खोबरं आहे, कांदा आहे आणि मिरच्या आहे आणि वाटाणे आहे। तुम्ही बघू शकता। नंतर स्टेप बाय स्टेप सगळं भाजून घ्यायचं आहे। अगोदर मी धने भाजून घेतलेले आहेत, नंतर हे खोबरं भाजून घेत आहेत। खोबरं ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे। नंतर कांदा भाजून घ्यायचा आहे थोडंसं तेल टाकून। कांद्याला ब्राउनिश कलर येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। नंतर मग लसूण आणि अद्रक भाजून घ्यायचे आहे आणि मिरच्या भाजून घ्यायच्या आहे। मिरच्या तुम्ही तुमच्या चवीनुसार घेऊ शकता, तुम्हाला जितकं तिखट हवं असेल तितके। नंतर हे सगळं मी मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेत आहे आणि आता कुकरमध्ये तेल टाकले फोडणीसाठी। त्यामध्ये जिरे आणि तमालपत्र टाकलेलं आहे आणि बारीक कापलेला कांदा। आता बारीक कापलेला कांदा हा ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। नंतर त्याच्यामध्ये वाटाणे टाकायचे। वाटाणे तुम्हाला आवडत असेल तर टाकू शकता, नसेल आवडेल तर नका टाकू। मला आवडतात म्हणून मी टाकले। नंतर मग टोमॅटो परतून घेत आहे, व्यवस्थित टोमॅटो परतून घ्यायचे आहेत। नंतर मग बटाटे टाकून घ्यायचे आहेत। आता मी बटाटे टाकून घेत आहे। बटाटे पण व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे आहेत आणि नंतर स्टेप बाय स्टेप मसाले टाकून घ्यायचे आहेत। हळद, लाल तिखट, घाटी मसाला, धनी पावडर असे मसाले टाकून घ्यायचे आहेत। नंतर ते व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत त्याला तेल सुटेपर्यंत। आता मी तेल सुटेपर्यंत हे परतून घेतले आहेत। नंतर त्यामध्ये वाटण घालून घ्यायचं आहे। आता वाटण व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत आणि नंतर थोडंसं पाणी टाकून अजून शिजून घ्यायचं आहे। आता मी इथे शिजून घेत आहे। आता हे मसाला पूर्णपणे शिजलेला आहे। आता त्यामध्ये ही चवळी टाकून घ्यायची आहे। आता व्यवस्थित चवळी सुद्धा त्याच्यामध्ये शिजून घ्यायची आहे। थोडंसं मीठ घालत आहे आणि आता कुकरला एक शिट्टी देऊन घ्यायची आहे, कारण आपण चवळी 50% शिजून घेतली होती। आता तुम्ही बघू शकता भाजी आपली रेडी झालेली आहे। वरती कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आणि मस्त ताटामध्ये वाढून घ्यायची आहे। किती चमचमीत भाजी तयार झाली आहे। ही आहे आपली मराठवाडा स्पेशल चवळी बटाटा। एकदा ट्राय करून बघा आणि अशाच नवनवीन मराठवाडा स्पेशल रेसिपीजसाठी ऋतुजा व्लॉग्स 11 चॅनलला सबस्क्राईब करा।